हॅलो, नमस्कार. ऑल एक्झाम कटा या यूट्यूब चॅनलवर सर्व भविष्यातील प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा सेट परीक्षा पुणे विद्यापीठाद्वारे आयोजित राज्य संस्था म्हणून आपण अभ्यासक्रम इतिहास कोड 10 या विषयाच्या अभ्यासक्रमाविषयी पेपर 2 जो आहे त्याचा अभ्यासक्रम मराठीमध्ये कशा पद्धतीनं आहे तो आज आपण माहिती करून घेणार आहोत. तर बघा, इतिहासाच्या पेपरमध्ये जो पेपर 100 प्रश्न विचारले जाणार आणि 200 मार्कासाठी असणार आहे. बघा, इतिहासाच्या पेपरमध्ये भारतीय इतिहास, पूर्व इतिहास, प्राचीन कालखंड, मध्ययुगीन भारतीय इतिहास आणि आधुनिक भारत या सर्व पैलूंचा समावेश आहे, ज्यात राष्ट्रीय चळवळ आणि स्वातंत्र्यानंतरचा टप्पा आहे. त्यात ऐतिहासिक पद्धती, संशोधन पद्धती आणि लेखन याचाही समावेश यामध्ये होतो. भारतीय इतिहासाचा विषय आणि सीमा विस्तृत आणि समावेशक असल्याने त्याचे पद्धतशीरपणे विश्लेषण 10 युनिटमध्ये म्हणजे 10 घटकामध्ये केले आहे. तथापि येथे दिलेल्या कल्पना आणि अटी या घटकामध्ये नमूद नसले तरी विषय किती प्रमाणात समाविष्ट केला आहे हे निर्देशित करेल. तयार केलेल्या अभ्यासक्रमाचे आकलन विद्यार्थ्यांना करून देणे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये कल्पना आणि अटी, भारतवर्ष, खिलाफत सभा किंवा चळवळ, समिती, सुलाह ए कुल, वर्णाश्रम, तुर्कन ए चहलगणी, वेदांत वतन, पुरुषार्थास, बलुता, रीना, ताककवी, संस्कार इकता, यज्ञ, जाळिया, गणराज्य, जकात ह्या ज्या संकल्पना यावर प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे आपण हे पण घेत आहोत. जनपद म्हणजे काय, मदाद ई माश, कर्म अमरामचा सिद्धांत, दंडनीती, अर्थशास्त्र, सप्तांग राया रेखो, धर्म विजय जंगमा, दास, तुंप, चैत्य, बिहार, मदरसा, मक्तब, नगारा, द्रविड, वेसरा चौथा, सरदेशमुखी, बोधिसत्व, तीर्थकर सरायास, अलवार, नयर्स, पॉलिगास, त्यानंतर भूमी, चिद्रा, विधान, न्याय, करा, भोगा, भागा, मनसब, उष्टी देशमुख, श्रीनाडू, ऊर, मेमोरियल, स्टोन्स, उलेमा, अग्रहास, फरमान, ई दशलहा सत्याग्रह, परगणात स्वदेशी, शहाना ई मंडई, पुनरुज्जीवनवाद, महालवारी जातीवाद, हिंदू स्वराज्य, प्राच्यविद्या, ओरिएंट, तानाशाही, आर्थिक राष्ट्रवाद, औद्योगिकरण, भारतीय पुनर्जागृती, उपकंपनी अलायन्स, इकॉनॉमिकल ट्रेंड, वसाहतवाद, भूदान, परमार्थ, पंचशील, त्यानंतर संघराज्य, समाजवाद, उपयुक्तवाद, हिंदू कोड बिल असे एकूण या संकल्पना आहेत. या संकल्पनावर देखील प्रश्न विचारलेले आहेत. आता यानंतर आपण घटक वाईज जे 10 घटक दिलेले आहेत इतिहासातले, त्या घटकामध्ये नेमकं कोणकोणते मुद्दे किंवा कोणकोणते उपघटक आहेत ते बघूयात. पहिला घटक आहे त्यामध्ये स्रोतांची वाटाघाटी, पुरातत्व स्रोत म्हणजे जुने स्रोत इतिहासाचे, अन्वेषण, उत्खनन, एपिग्राफी आणि नाणिकाशास्त्र, पुरातत्व स्थळाची डेटिंग, साहित्य स्रोत, देशी साहित्य, प्राथमिक आणि माध्यमिक, डेटिंग समस्या, धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष साहित्य, मिथकं, दंतकथा, परदेशी खाती, ग्रीक, चीनी आणि अरबी, पशुपालन आणि अन्न उत्पादन, निओलिथिक टप्पा, सेटलमेंट, वितरण साधने आणि एक्सचेंज नमुने कशा पद्धतीनं त्या काळात चालायचं, सिंधू हडप्पा सभ्यता कशी आहे, मूळ विस्तार, प्रमुख स्थळे, सेटलमेंट पॅटर्न, धर्म, सभा, नैतिकता, सिंधू संस्कृतीचा ऱ्हास कशा पद्धतीने होत गेला, अंतर्गत आणि बाह्य व्यापार, भारतीय पहिली शहरीकरण, वैद्यकीय आणि नंतर वैदिक कालखंड, आर्य वादविवाद, राजकीय आणि सामाजिक संस्था, राज्य रचना आणि राज्याचे सिद्धांत, वर्ण आणि सामाजिक स्तरीकरण,
धार्मिक आणि तात्विक विचारांचा उदय, लोह तंत्रज्ञानाचा परिचय, दक्षिण भारतातील मेगालिथ, त्यानंतर राज्यव्यवस्थेचा विस्तार, जसं की महाजनपद, राजेशाही, रिपब्लिकन राज्य, आर्थिक आणि सामाजिक विकास, आणि ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात दुसऱ्या शहरीकरणाचा उदय, विषम पंथवादाचा उदय, जैन, बौद्ध आणि आजीविका. हे झालं पहिल्या घटकामध्ये. दुसरा घटक आहे राज्यापासून साम्राज्यापर्यंत. मगधांचा उदय, अलेक्झांडरच्या नेतृत्वाखाली ग्रीक आक्रमण आणि त्याचे परिणाम, मौर्य विस्तार, मौर्य राज्यव्यवस्था, समाज, अर्थव्यवस्था, अशोकाचा धम्म आणि त्याचे स्वरूप, मौर्य साम्राज्याचा ऱ्हास आणि विघटन, मौर्यन कला, वास्तुकला, अशोकन शिपाई, भाषा आणि स्क्रिप्ट, साम्राज्याचे विघटन आणि प्रादेशिक शक्तीचा उदय, इंडो ग्रीक, शुंग, सप्तावाहन, कुशाण आणि क्षत्रप, संगम साहित्य, दक्षिण भारतातील राज्य आणि समाज जसे की संगम साहित्यात प्रतिबिंबित होते. इसवी पूर्व 2 शतक ते 3 या शतकापर्यंत व्यापार आणि वाणिज्य, रोमन जगाशी व्यापार, महायान बौद्ध धर्माचा उदय, खारावेल आणि जैन धर्म, मौर्योत्तर कला आणि वास्तुकला, गांधार, मथुरा आणि अमरावती शाळा, गुप्त वाकाटक, वय, राज्य आणि समाज, कृषी, अर्थव्यवस्था, जमीन, अनुदान, जमिनी महसूल आणि जमिनी हक्क, गुप्त नाणी, मंदिर स्थापत्यशास्त्रीय सुरुवात, पुरातन हिंदू धर्माचा उदय, संस्कृत भाषा आणि साहित्याचा विकास, विज्ञान, तंत्रज्ञान, खगोलशास्त्र, गणित, वैद्यकशास्त्रातील विकास, हर्ष त्याचा काळ, त्याचं प्रशासन आणि धर्म, आंध्र प्रदेशातील समकालीन आणि विष्णुकुंडीस. हे झालं दुसऱ्या घटकामध्ये. तिसरा आहे युनिट प्रादेशिक राज्यांचा उदय, दख्खनमधील राज्ये जसं गंगा, कदंबास, पश्चिम आणि पूर्व चालुक्य, राष्ट्रकूल, कल्याणी चालुक्य, काकतीय, होयसळ आणि यादव, दक्षिण भारतातील राज्य पल्लव, सेरा, कोला, पांड्य, पूर्व भारतातील राज्य बंगालचे पाल आणि सेना, कामरूपचे वर्मन, भूमाकर आणि ओडिशाचे सोमवंशी, पश्चिम भारतातील राज्य वल्लभीय, मैत्र आणि गुजरातचे चालुक्य, उत्तर भारतातील राज्य गुजर, प्रतिहार, कालाकुरी, चेडीस, गहाडवलस आणि परमरस. मध्ययुगीन भारतीय वैशिष्ट्ये, प्रशासन, राजनैतिक संरचना, राजशाहीचे वैधिकरण, कृषी, अर्थव्यवस्था, जमीन, अनुदान, उत्पादन, संबंध बदलणे, वर्गीकृत जमीन, हक्क आणि शेतकरी, जलसंपदा, कर प्रणाली, नाणी आणि चलन प्रणाली, व्यापार आणि शहरीकरण, व्यापाराचे नमुने आणि शहरी वसाहती, बंदरे आणि व्यापार मार्ग, व्यापार आणि विनिमय, व्यापार संघ, दक्षिण पूर्व आशियातील व्यापार आणि वसाहतीकरण, ब्राह्मणी धर्माची वाढ, वैष्णव आणि शैव धर्म, मंदिरे, संरक्षणे, प्रादेशिक विघटन, मंदिरे, वास्तुकला, प्रादेशिक शैली, दान, तीर्थ, भक्ती, तमिळ भक्ती चळवळ, शंकरा माधवाचार्य आणि रामानुजाचार्य, समाज, वर्ण, जाती आणि जाती प्रसार, स्त्रियांचे स्थान, लिंग, विवाह आणि मालमत्ता संबंध, सार्वजनिक जीवनात महिलांचं स्थान, शेतकरी म्हणून जमाती आणि वर्ण कर्मात त्यांचे स्थान, अस्पृश्यता, शिक्षण आणि शैक्षणिक संस्था, अग्रहार, मठ आणि महाविहार ही शिक्षण केंद्रे, प्रादेशिक भाषांची वाढ, मध्ययुगीन भारतात राज्य निर्मितीचे वादविवाद, सामंतवाद मॉडेल, सेगमेटरी मॉडेल, एकात्मिक मॉडेल, अरब करार, सुलेमान गझनीवध विजय. त्यानंतर चौथा घटक आहे मध्ययुगीन भारतीय इतिहासाचा स्रोत, पुरातत्व, एपिग्राफी आणि नाणिक स्रोत, भौतिक पुराणे आणि स्मारके, इतिहास, साहित्य स्रोत, पर्शियन सांस्कृतिक आणि प्रादेशिक भाषा, दप्तरखाना, फरमान, बक्षीस, पोथी, अखबारात, परदेशी प्रवाशांची खाते, पर्शियन आणि अरबी, राजकीय घडामोडी, दिल्ली सल्तन, घुरीद, तुर्क, खलिजी, तुघल, सय्यद आणि लोधी, दिल्ली सल्तनतचा ऱ्हास, मुघल साम्राज्याचा पाया, बाबर, हुमायूँ आणि सुरी, अकबरापासून औरंगजेबापर्यंत विस्तार आणि एकीकरण, मुघल साम्राज्याचा ऱ्हास,
नंतरचे मुघल आणि मुघल साम्राज्याचे विघटन, विजयनगर आणि बहमनी, दख्खन सल्तन, विजापूर, गोलकोंडा, बिदर, बेरार आणि अहमदनगर, उदय, विस्तार आणि विघटन. इकडचे जे राज्य आहेत विजयनगर, बहमनी. त्यानंतर उदय, त्याचा विस्तार आणि विघटन, पूर्वगंगा आणि सूर्यवंशी गजपती. त्यानंतर मराठ्यांचा उदय आणि स्वराज्याचा पाया शिवरायांनी पेशव्याखाली त्याचा विस्तार, मुघल मराठा संबंध, मराठा संघटन, अधोगतीचे कारणे. त्यानंतर 5वं युनिट आहे प्रशासन आणि अर्थव्यवस्था. सल्तन अंतर्गत प्रशासन, राज्याचे स्वरूप, ईश्वरशासित आणि ईश्वर केंद्रित, मध्य प्रांतीय आणि स्थानिक प्रशासन, उत्तराधिकाराचा कायदा, शहरशहाच्या प्रशासकीय सुधारणा, मुघल प्रशासन, मध्य प्रांतीय आणि स्थानिक मनसबदारी आणि जहागीरदारीची प्रणाली कशी होती. त्यानंतर दख्खनमधील प्रशासकीय व्यवस्था, विजयनगर राज्य आणि राज्यव्यवस्था, बहामनी प्रशासकीय व्यवस्था, मराठा प्रशासन, आस्था प्रधान. त्यानंतर दिल्ली सल्तन आणि मुघलांच्या अंतर्गत सीमावर्ती धोरणे, सल्तन आणि मुघलाच्या काळात आंतरराज्य संबंध, कृषी उत्पादन आणि सिंचन व्यवस्था, ग्राम अर्थव्यवस्था, शेतकरी अनुदान आणि कृषी कर्ज, शहरीकरण आणि लोकसंख्याशास्त्रीय संरचना, उद्योग, कापूस, कापड, हस्तकला, कृषी आधारित उद्योग संस्था, कारखाने आणि तंत्रज्ञान, व्यापार आणि वाणिज्य, राज्य धोरण, अंतर्गत आणि बाह्य व्यापार, युरोपियन व्यापार, व्यापार केंद्रे आणि बंदरे, वाहतूक आणि दळणवळण, हुडी, बिल ऑफ एक्सचेंज आणि विमा, राज्याचे उत्पन्न आणि खर्च, चलन, मीठ सिस्टम, दुष्काळ आणि शेतकरी विद्रोह. हे झालं 5वं. आता हे 6वं घटक आहे समाज आणि संस्कृती. सामाजिक संस्था, सामाजिक संरचना, सुफी, त्यांचे आदेश, श्रद्धा आणि आचरण, अग्रगण्य सुफी संत, सामाजिक संक्रमण, भक्ती चळवळ, शैवधर्म, वैष्णव शक्तिवाद. त्यानंतर मध्ययुगीन कालखंडातील संत, उत्तर आणि दक्षिण, त्यांच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक जीवनावरील प्रभाव, मध्ययुगीन भारतीय महिला संत, शीख चळवळ, गुरु नानक देव, त्यांच्या शिकवणी आणि पद्धती, आदी ग्रंथ, खालसा पद्धती काय आहे, सामाजिक वर्गीकरण कसं आहे, शासक वर्ग, प्रमुख धार्मिक गट, उलेमा, व्यापारी आणि व्यावसायिक वर्ग, राजपूत समाज, ग्रामीण समाज, शूद्र सरदार, गावातील अधिकारी, शेती करणारे आणि बिगर शेती करणारे वर्ग, कारागीर, महिलांचे स्थान, जनाना व्यवस्था, देवदासी व्यवस्था, शिक्षणाचा विकास, शिक्षण आणि अभ्यासक्रमाची केंद्रे, मदरसा शिक्षण, ललित कला, चित्रकलेचा प्रमुख शाळा, मुघल, राजस्थानी पहारी, गढवाली संगीताचा विकास, कला आणि वास्तुकला, इंडो इस्लामिक आर्किटेक्चर, मुघल वास्तुकला, प्रादेशिक शैली, इंडो अरब आर्किटेक्चर, मुघल गायडन्स, मराठा किल्ले, तीर्थ आणि मंदिरे. हे झालं 6व्या घटकामध्ये. 7वा घटक आहे आधुनिक भारतीय इतिहासाचे स्रोत, पुरातत्व साहित्य, चरित्रे, स्मरण वर्तमानपत्रे, मौखिक पुरावे, सर्जनशील साहित्य आणि चित्रकला, स्मारके, नाणी, ब्रिटिश सत्तेचा उदय, 16व्या ते 18व्या शतकात भारतातील युरोपियन व्यापार, तुर्कगीज, डच, फ्रेंच आणि ब्रिटिश भारतात ब्रिटिश वर्चस्वाची स्थापना आणि विस्तार, बंगाल, अवध, हैदराबाद, म्हैसूर, कर्नाटक आणि पंजाब या प्रमुख भारतीय राज्यांशी ब्रिटिश संबंध, 1857चे विद्रोह, त्याचे कारणे, निसर्ग आणि प्रभाव, कंपनीचे प्रशासन आणि मुकुट, ईस्ट इंडिया कंपनीच्या अंतर्गत मध्य आणि प्रांतीय संरचनेची उत्क्रांती, कंपनी अंतर्गत सर्वोच्चता, नागरी सेवा, न्यायपालिका, पोलीस आणि लष्करी, ब्रिटिश धोरण आणि राजसत्तेखालील राज्यामध्ये सर्वोच्चता, स्थानिक स्वराज्य संस्था, घटनात्मक बदल, 1909 ते 1935, 1 ते 8वा अर्थव्यवस्था, बदलणारी रचना, खंड आणि व्यापाराची दिशा, शेतीचा विस्तार आणि व्यावसायिकरण, जमिनीचे हक्क, जमिनीच्या वसाहती, ग्रामीण कर्जबाजारीपणा, भूमिहीन मजूर, सिंचन आणि कालवे व्यवस्था, उद्योगांचा ऱ्हास, कारागिरांच्या बदलत्या सामाजिक आर्थिक परिस्थिती, नागरीकरण, आर्थिक निचरा आणि जागतिकीकरण आणि अर्थव्यवस्था, ब्रिटिश औद्योगिक धोरण, प्रमुख आधुनिक धोरण, कारखाना कायद्याचे स्वरूप, कामगार आणि ट्रेड युनियन चळवळी, चलनविषयक धोरण, बँकिंग, चलन आणि विनिमय, रेल्वे आणि रस्ते वाहतूक, दळणवळण, पोस्ट आणि तार,
नवीन शहरांचे केंद्रांचे वाढ, टाउन प्लॅनिंग आणि आर्किटेक्चर, नवीन वैशिष्ट्ये, नागरी समाज आणि नागरी समस्या, दुष्काळ, महामारी आणि सरकारी धोरण, आदिवासी आणि शेतकरी चळवळी, भारतीय समाज संक्रमणामध्ये ख्रिस्ती धर्माशी संपर्क, मिशन आणि मिशनरी, भारतीय समाजात आणि आर्थिक व्यवहारात धार्मिक विश्वासाची टीका, शैक्षणिक आणि इतर उपक्रम, नवीन शिक्षण, सरकारी धोरण, स्तर आणि ग्रामीण आणि सामग्री, इंग्रजी भाषा, विज्ञान, तंत्रज्ञान, सार्वजनिक आरोग्य, औषधांचा विकास, आधुनिकतावाद, भारतीय जागरीकरण, सामाजिक धार्मिक सुधारणा, मध्यवर्गाचा उदय, जाती संघटना आणि जात गतिशीलता, महिलांचे प्रश्न, राष्ट्रवादी प्रवचन, महिला संघटना, महिला लिंग ओळख आणि घटनात्मक स्थिती यासंबंधी ब्रिटिश कायदा, छापखाना, पत्रकारिता, क्रियाकलाप आणि जनमत, भारतीय भाषा आणि साहित्य प्रकाराचे आधुनिकीकरण, चित्रकला, संगीत आणि कला सादरीकरण, पुनर्रचना. हे झालं सर्व 7व्या घटकामध्ये. 8वा घटक बघा, औपनिवेशिक अर्थव्यवस्था, बदलणारी रचना, खंड आणि व्यापारी दिशा, शेतीचा विस्तार, व्यावसायिकरण, जमिनीचे हक्क, जमिनीच्या वसाहती, ग्रामीण कर्जबाजारीपणा, हे सर्व हे नवी शहर, दुष्काळ, महामारी, नवीन शिक्षण, भारतीय पुनर्जागरण, महिलांचे प्रश्न, हे आपण 8व्या ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे. 9वं घटक आहे 9वं, भारतीय राष्ट्रवादाचा उदय, राष्ट्राचा सामाजिक आणि आर्थिक आधार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जन्म, स्थापना, भारतीयांचे विचारधारा आणि कार्यक्रम, नॅशनल काँग्रेस 1885 ते 1920, अर्ली राष्ट्रवादी, राष्ट्रवादी आणि क्रांतिकारक, स्वदेशी आणि स्वराज्य, गांधीवादी जन आंदोलन, सुभाष चंद्र बोस आणि INA, राष्ट्रीय चळवळी, मध्यमवर्गीय भूमिका, राष्ट्रीय चळवळीतील महिलांचा सहभाग, डाव्या विचारसरणीचे राजकारण, उदासीन वर्ग चळवळ, जातीय राजकारण, मुस्लिम लीग आणि जेनेसिस ऑफ पाकिस्तान, स्वतंत्र आणि फाळणीच्या दिशेने, स्वातंत्र्यानंतरचा भारत, फाळणीची आव्हाने, भारतीय संस्थांचे एकीकरण, काश्मीर, हैदराबाद आणि जुनागड. त्यानंतर BR आंबेडकर, भारतीय राज्यघटनेची निर्मिती, त्याची वैशिष्ट्ये, नोकरशाहीची रचना, नवीन शैक्षणिक धोरण, आर्थिक धोरणे आणि नियोजन, प्रक्रिया, विकास, विस्थापन आणि आदिवासी समस्या, राज्यांची भाषिक पुनर्रचना, केंद्र राज्य संबंध, परराष्ट्र धोरण, उपक्रम, पंचशील, भारतीय राजकारणातील गतिशीलता, आणीबाणी, भारतीय अर्थव्यवस्थेचा उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण, जे 1991ला झालेलं आहे, यावर सर्व अवलंबून आहे. त्यानंतर युनिट 10 आणि शेवटचा घटक आहे ऐतिहासिक पद्धत, संशोधन पद्धती आणि इतिहास लेखन कसं करायचं, इतिहासाची व्याप्ती आणि महत्त्व, इतिहासातील वस्तुनिष्ठता आणि पूर्वग्रह कसं असतात, ऑपरेशन इतिहासातील टीका, संश्लेषण, सादरीकरण, इतिहास आणि त्याचे सहाय्यक विज्ञान, इतिहास एक विज्ञान आहे आणि कला आणि सामाजिक विज्ञान, इतिहासातील कारण आणि कल्पना, प्रादेशिक इतिहासाचे महत्त्व, भारतीय इतिहास संशोधन पद्धतीचा अलीकडील ट्रेंड म्हणजे पद्धती, इतिहासातील हायपोथेसिस म्हणजे परिकल्पना, प्रस्ताविक संशोधनाचे क्षेत्र, स्रोत, डेटा संकलन कसा करायची, माहिती कशी घ्यायची, प्राथमिक स्रोत, दुय्यम मूळ आणि संक्रमण स्रोत, ऐतिहासिक संशोधनातील ट्रेंड, अलीकडील भारतीय इतिहासातील इतिहास विषयाची निवड, नोट्स घेणे, संदर्भ, तळटीपा आणि ग्रंथसूची, प्रबंध आणि असाइनमेंट लेखन, साहित्य चोरी, बौद्धिक अप्रामाणिकता आणि इतिहास लेखन, ऐतिहासिक लेखनाची सुरुवात, ग्रीक, रोमन आणि चर्च इतिहास लेखन, पुनर्जागृती आणि इतिहास लेखनावर त्याचा प्रभाव, ऐतिहासिक लेखनाच्या नकारात्मक आणि सकारात्मक शाळा, बर्लिन इतिहास लेखनाची क्रांती, वार्नर रँके, मार्क्सवादी इतिहासाचे तत्त्वज्ञान, वैज्ञानिक भौतिकवाद, इतिहासाचा चक्रीय सिद्धांत, ओसवाल्ड स्पेलर, आव्हान आणि प्रतिसाद सिद्धांत, आर्नोल्ड जोसेफ टॉयल बोस्ट, इतिहासातील आधुनिकीकरण. हे सर्व एकूण 10 घटकामध्ये इतिहास हा विषय विभागला गेलेला आहे. प्रत्येक घटकावर तुम्हाला 10 प्रश्न विचारले जाणार आहेत, म्हणजेच एक प्रश्न 2 मार्काला, म्हणजेच एकूण 10 घटकावर 100 प्रश्न हे 200 मार्कासाठी. प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही विषयाला मिळून तुम्हाला साधारणतः
जवळपास 180च्या पुढे मार्क पडणं अपेक्षित आहे. जर तुम्ही पेपर 1ला जर 70 ते 80 मार्क घेतले आणि पेपर 2ला जर तुम्ही 100 मार्क घेतले तर तुम्ही 100% सेट किंवा नेट परीक्षा उत्तीर्ण होत आहे. त्यामुळे जर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर मग मी स्वतः मार्गदर्शक प्राध्यापक शिवदास मुंडे, सेट, नेट, शिक्षणशास्त्र आणि मराठी विषयामध्ये माझा संपर्क क्रमांक आहे 9689047738. यावर कॉन्टॅक्ट करू शकता. आपली नवीन बॅच येत्या 5 डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यामध्ये तुम्हाला पेपर 1 सर्व विश्लेषण आणि सर्व लेक्चर्स, पेपर 2 तुमचा जो पेपर 2 आहे त्याचं मागील प्रश्नपत्रिका विश्लेषण आणि तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळणार आहे. धन्यवाद. ज्यांना काही अडचण असतील, प्रश्न असतील तर तुम्ही 100% कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेजद्वारे देखील तुम्ही प्रश्न विचारू शकता. धन्यवाद. लाईक आणि शेअर करायला विसरू नका.